ॐ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते। य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय, श्रुती वाङ्मयाचा अभ्यास करतोय, वेदांचं जे उत्तम स्थान आहे, उत्तमांग जे आहे, मस्तकस्थानी जे उपनिषद विराजत आहेत, अशा उपनिषदांचा अभ्यास करतोय आपण। आणि ईश, केन, कठ, प्रश्न अशा 4 उपनिषदांचा अभ्यास झाला आहे। उपनिषदातूनच जी भगवद्गीता आली आहे तिथपासून आपण सुरुवात केली खरं तर अभ्यासाला। पण मग भगवद्गीता या अनमोल ग्रंथाचं सोर्स कुठे आहे, त्याचा उगम कुठे आहे, त्याचं ते मंत्र आलेत कुठून, तर ते ह्या उपनिषदातनं आलं आहे। त्यामुळे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्तस दुग्धं गीतामृतं महत्। अशा त्या भगवद्गीतेतले मंत्र उपनिषदातनं आलेत आणि ते उपनिषद कुठली आहेत निदान त्याची तोंड ओळख तरी करून घेतोय। आणि आत्ता सुरू आहे ते आपलं मुंडक उपनिषद। ईश उपनिषदामध्ये आपल्याला मुख्य मंत्र जीवनाचं एक सूत्र समजलं होतं। केन उपनिषदामध्ये अहंकार कसा आड येतो, या परमार्थाच्या आड कसा अहंकार येतो याचंही वर्णन आपण पाहिलं। आणि कठ उपनिषदामध्ये यम नचिकेता संवादही आपण पाहिला। असं करत करत आणि प्रश्नोपनिषदामध्ये पिप्पलाद ऋषींकडे जसे 6 इतर मुनी गेलेले आहेत आणि त्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच प्रश्नोपनिषद हेही आपण पाहिलं। पण आता हे सगळे झाले, हे विद्वानांचे ग्रंथ झाले। कठोपनिषद तर अतिशय विद्वान पंडित ज्ञानी लोकांचा अतिशय आवडतं असं हे उपनिषद आहे। आपण त्याच्यातही पाहिलं स्वामी विवेकानंदांचं जे त्यांचं जे बोधवाक्य आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत, हे जे वाक्य आहे ते सुद्धा कठोपनिषदातनं घेतलं आहे, हेही आपण पाहिलं होतं। त्यामुळे ही सगळी उपनिषद आहेत ती थोडी वरच्या लेव्हलची आहेत, म्हणजे स्तर त्याचा उंच आहे। प्रश्नोपनिषदामध्ये तर ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आहे, प्राण म्हणजे काय, रई म्हणजे काय, किंवा एकूणच सगळं हे ते परब्रह्माचं वर्णन सगळं त्याच्यामध्ये आलं होतं। त्या मानाने बरं का म्हणते मी की हे मुंडक उपनिषद आहे ते त्या मानाने समजायला सोपं आहे। अर्थातच याच्यातलं जे रूपक आहे ते अतिशय विलक्षण असं रूपक आहे, पण निदान सर्वसामान्य प्रापंचिकांना समजण्यासारखं आहे। मागच्या वेळेस आपण ज्या रूपकाबद्दल विस्ताराने बोललो होतो ते रूपक असं होतं, एक झाड आहे आणि त्याच्यावर 2 पक्षी आहेत।
दोन पक्षी कसे आहेत? वा सुपर्णा सयुजा सखायाः. कसे आहेत? सुपर्ण, ज्यांचे पंख अतिशय मजबूत आहेत. सुपर्णा, सयुजा, एकमेकांशी बांधलेले आहेत. युज म्हणजे जोडलेले आहेत. सखा आहेत, त्यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं आहे. असे पक्षी दोन काय करतात? तर ते दोन पक्षी आहेत, त्याच्यातला खालचा पक्षी आहे तो झाडाची गोड फळं खातो, ती आकर्षित करतात आणि त्यामुळे तो त्याच्यामध्ये अगदी व्यस्त आहे, त्याच्यामध्ये गर्क झालेला आहे. वरचा पक्षी मात्र असं काहीही करत नाही. तो वरती बसलेला आहे आणि तो ह्याच्याकडे फक्त साक्षी भावाने बघतोय. रूपक तर कळलं, पण ह्याच्या मागचं भाव काय आहे, ह्याच्या मागचा सिद्धांत आणि त्याच्या मागचा दृष्टांत काय आहे? दृष्टांत समजला तरी सिद्धांत समजावा लागतो. हे दोन पक्षी म्हणजे खरं तर आपलंच वर्णन आहे. आपणच आहोत हे दोन पक्षी. खालचा पक्षी म्हणजे जीवात्मा आहे आणि वरचा आहे तो शिवात्मा आहे. जीवाचं आणि शिवाचं मिलन व्हायला पाहिजे. वरचा पक्षी आहे तो काही खात पीत नाही आहे, पण म्हणून तो अशक्त नाही आहे, दुबळा नाही आहे, उलट तो झळझळीत आहे, सुवर्ण वर्णाचा आहे. याच्यामध्ये वर्णन केलं होतं रुक्मवर्ण, हा सोनेरी रंगाचा अतिशय तेजस्वी, आकर्षक आणि शांत असा पक्षी आहे. हे आपलंच वर्णन आहे. त्यामुळे आपल्याला या जीवाला शिवाकडे जायचे. त्यामुळे ह्या खालच्या पक्षाला वाटतं की तिथे पोचावं आणि तो तसा प्रयत्न देखील करतो बरं का. आपणही प्रयत्न करतो की आपण सत्संगाला जातो, प्रवचनं ऐकतो, ग्रंथांचा अभ्यास करतो, निरनिराळ्या परीक्षा देतो, आपण हे सगळं करत असतो. पण पुन्हा प्रपंचातल्या काही गोष्टी आपल्याला खुणावतात आणि पुन्हा आपण खाली उतरतो. त्या पायरीपासून आपण पुन्हा खाली 2 पायऱ्या खाली उतरतो. पुन्हा आपलं चक्र सुरू असतं संसाराचं. पुन्हा कधीतरी असं वाटतं. हे खरं तर सगळं आपलं वर्णन आहे. जीवाला शिवाकडे जायचे आणि खरंच आहे आपल्याला ह्या जडतेकडनं चैतन्याकडे पोचायचे, स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचे, विषादाकडनं प्रसादाकडे जायचे. खालचा पक्षी आहे तो विषादामध्ये अडकला आहे ना, त्याला सारखं दुःख होतं आहे. या प्रपंचातल्या गोष्टी, आकर्षक गोष्टी त्याला खुणावत आहेत, पण त्याला वरती जायचं आणि तिथे जाता येत नाही ह्याची थोडी खंतही आहे. त्यामुळे त्याच्या मनामध्ये विषाद आहे, जसा अर्जुनाच्या मनामध्ये होता. आपल्याही मनामध्ये विषाद आहेत, कारण आपल्या अनेक गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत. या विषादाकडनं जायचं आहे कुठे? प्रसादाकडे. आणि प्रसादाकडे गेल्यावर तिथे पूर्ण आनंद आहे. तिथे दुःख नाही, चिंता नाही, क्लेश नाही, विषाद नाही. त्यामुळे हा आपलाच प्रवास आहे. विषादाकडनं प्रसादाकडे जायचे. आणखीन एक गोष्ट बोलते, आपल्याला सॉईलकडनं सोलकडे जायचे. सॉईलचं स्पेलिंग काय आहे? इंग्लिशमध्ये सॉईल म्हणजे माती. या मातीकडनं आपल्याला त्या आत्म्याकडे जायचे. सॉईलचं स्पेलिंग आहे SOIL. त्याच्याकडनं जायचं आहे कुठे? SOUL. म्हणजे आयकडनं यूकडे जायचे. दोन्ही अंगाने पाहिलं तरी माझं जे सारखं चाललं आहे त्याच्यापासनं जरासं दूर जायचं आणि तुझ्याकडे पोचायचे. तू म्हणजे कोणीच? तो परमेश्वर आहे, तो शिवात्मा आहे. तिथपर्यंत पोचायचे. सॉईलकडनं सोलकडे जायचे, आयकडनं यूकडे जायचे. मी हे सारखं माझं अगदी ध्रुवपदच आहे. माझ्या आयुष्यात मी असं करते, मला असं आवडतं, माझं असं आहे. हे सारखं जे मी म्हणते ना, ते तू कसं आहेस हेही जाणून घ्यायला पाहिजे. आणि तो सगळा आपला प्रवास याच्यातनं वर्णन केलेला आहे. आत्ताच मी जरी म्हटलं सर्वसामान्यांना हे उपनिषद फार आवडतं किंवा लक्षात राहण्यासारखं आहे. आता बघा ना, मुंडक उपनिषद म्हटल्यावर तुम्ही विसराल का? 2 पक्ष्यांची गोष्ट तर तुम्हाला निश्चितच आठवणार आहे. आणि त्या 2 पक्ष्यांनी काय सांगितलं आहे, त्याच्यातनं मुनींना, ऋषींना सांगायचं काय आहे हेही आपण बघतो आहोत. अर्थातच मी जसं म्हटलं की हे संसारिकांना, प्रापंचिकांना आवडीचं उपनिषद आहे. अर्थात विद्वानांचं सुद्धा हे आवडीचं आहे, कारण आपण नुसत्या गोष्टीत रमतो, पण विद्वान हे सिद्धांतात रमतात. इतकंच नाही तर वैज्ञानिक जे आहेत ना, त्यांनाही या उपनिषदातलं मर्म समजलेलं आहे. आणि अनेक वैज्ञानिकसुद्धा म्हणतात की आपल्यामध्ये सुद्धा 2 मनं आहेत. मनांचा अभ्यास केला तर 2 मनं असं नसतं. खरं तर मन एकच आहे आणि ते एक असलेलंही सापडत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी बघा ना, कुठल्याही प्रसंगामध्ये आपली 2 मनं एकमेकांशी संवाद साधत असतात. जे चांगलं मन असतं ना, ते नेहमीच चांगले विचार आपल्याला सांगत असतं. आणि जे
थोडंसं दुय्यम दर्जाचं, थोडंसं गौण जे मन आहे ते म्हणतं की काही नाही होत, असंच वागावं लागतं जगामध्ये, थोडा भ्रष्टाचार करावाच लागतो, चालतो तेवढा, थोडं काहीतरी खोटं वागलं तरी चालतं, असं ते खालचं मन म्हणत असतं. वरचं मात्र सारखं त्याला दटावत असतं. जो शिवात्मा आहे, जे चांगलं मन आहे, ज्याच्यामध्ये सात्विकता पुरेपूर भरलेली आहे, असं मन बघा ना, तुम्ही पण एकदा मागे वळून बघा, कितीदा तरी ह्या चांगल्या मनाने आपल्याला सावध केलेलं आहे. कितीदा तरी ते मन आपल्याला म्हणतं की तू केलंस हे बरोबर नाही केलंस बरं का, तू असं त्यांना म्हणायला नको होतंस, तू हे पाप करायला नको होतंस, तू असत्य बोलली आहेस, किंवा तू कोणाची तरी वस्तू त्यांना न विचारता चोरली आहेस, किंवा कोणाचा वेळ असेल किंवा कुणालाही आपण त्रास दिला, तर ते जे सात्विक मन आहे ते आपल्याला दटावत असतं. आणि दुसरं कोणी नाही आहे हो, हे सात्विक मन म्हणजेच तो वरचा पक्षी आहे. म्हणजे आपल्याला कुठे जायचं नाही आहे. हा प्रवास जरी म्हटला आहे, तो प्रवास कुठे आहे, कुठून कुठे जायचं नाही आहे, तो अंतर्यामीचा प्रवास आहे, आतला प्रवास आहे. आणि काहीही मिळवायचं नाही आहे. आपण जेव्हा व्यावहारिक गोष्टीमध्ये मिळवतो, काही भौतिक गोष्टी मिळवतो, तेव्हा जे आधी नव्हतं माझ्याकडे ते मी प्राप्त करते. माझ्याकडे हिऱ्याचा नेकलेस नाही आहे, तो मिळाला की मला आनंद होतो. माझ्याकडे तसे तोडे नाही आहेत, शिंदेशाही तोडे माझ्याकडे नाही आहेत, ते मिळाले की मला आनंद होतो. किंवा मी आत्ता क्लार्क आहे, मला ऑफिसर पद मिळालं की मला आनंद होतो. मी आत्ता छोट्या फ्लॅटमध्ये राहते, मोठा फ्लॅट मिळाला की मला आनंद होतो. म्हणजे जे नाही आहे ते मिळालं की मला आनंद होतो. हे सगळं व्यवहारातलं झालं. अध्यात्मात असं नाही आहे हो. अध्यात्मात काही नाही आहे असं नाहीच आहे. तुम्ही जन्माला आलात ते परिपूर्णच आहात. ते तत्त्व, ते सोहम, हे तत्त्व घेऊनच तुम्ही जन्माला आलात. आणि गर्भामध्ये असेपर्यंत तुम्हाला आठवणही होती, सोहम सोहम सोहम, गर्भी असता म्हणे सोहम, आणि जन्मताच तो म्हणायला लागतो कोहम. त्यामुळे वेगळं काही मिळवायचं नाही आहे, कुठून कुठे पोचायचं नाही आहे, जे आहे तेच ओळखायचे. याला म्हटलं आहे प्राप्तस्य प्राप्तिही. फार सुंदर ह्या टेक्निकल शब्द आहेत. या अध्यात्माच्या भाषेमध्ये काही पारिभाषिक संज्ञा आहेत, त्याचा नीट अर्थ जाणून घेतला की पुढे काहीच अडचण येणार नाही आहे. काय करायचं आहे? प्राप्तस्य प्राप्तिही. जे प्राप्त आहेच मला, माझ्याकडे आहेच, मला कुठून तरी उचलून दुसरी गोष्ट आणायची नाही आहे. जे माझ्याकडे आहे पण मी ओळखत नाही आहे, ते ओळखायचे. प्राप्तस्य प्राप्तिही म्हणजेच या जीवात्म्याकडनं शिवात्म्याकडे पोचायचे. आता थोडं 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 चित्र स्पष्ट होतं आहे की नाही? होतं आहे की नाही? आता मुंडक उपनिषद आपल्याला कळायला लागले की हा प्रवास कुठला आहे, हा अंतर्मुख होऊन प्रवास करायचा आहे, अंतर्यामीचा प्रवास करायचा आहे. जे माझ्याकडे आहेच आहे, पण ते शोधण्यासाठी मी खूप आटापिटा करते आहे, खूप खटाटोप करते आहे, इकडे जा तिकडे जा, कुठेही जायची खरं तर गरज नाही आहे. ते माझ्या अंतर्यामी आहे, ते फक्त ओळखायचे. तो दुसरा पक्षी फार दूर नाही आहे. जो वरचा रुक्मवर्ण पक्षी आहे तो खालच्या पक्षापासून फार दूर नाही आहे. 2 फांद्या वर चढले की त्या पक्षाला तो पक्षी गवसणार आहे, नव्हे नव्हे तो पक्षी तोच होऊन जाणार आहे. इतकं सगळं कळलं आपल्याला. आता मुंडक उपनिषदाच्या अभ्यासाला आणखीन गंमत येणार आहे, किंवा आणखी त्याच्यातलं मर्म आपल्याला उमगणार आहे. मात्र आता संपत आलं आहे. आता आज आपण बघणार आहोत ते 3ऱ्या मुंडकातला 2रा खंड, आणि तिथपासनं आजच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज ह्या उपनिषदाचा समारोपच होणार आहे खरं म्हटलं तर. बघूया मुंडक 3 खंड 2. त्याच्यातला पहिला मंत्र काय आहे? सवेद एतत् परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम उपासते पुरुषं ये ह्यकामाः ते शुक्रमेतत् अतिवर्तन्ति धीराः. तिथे पोचलं ना, तिथे पोचलं, त्या अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत पोचलं की काही तुमच्या इच्छा उरतच नाहीत, काही मिळवायचं बाकी राहतच नाही. एक मिळवलं की सगळं मिळतं. प्रश्न काय होता? परत आपण मुळाकडे चाललो आहेत बरं का. प्रश्न काय होता शौनकांचा?
अंगिरस ऋषींना प्रश्न होता की जे एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होईल, ते नेमकं तत्त्व काय आहे. आता पुन्हा तिथेच येत आहेत बरं का. अंगिरस ऋषी हे अतिशय ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, आणि ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी आहेत, आत्मसाक्षात्कार झालेले आहेत. त्यामुळे त्या शिष्याच्या प्रश्नाचा त्यांनी क्षणभरसुद्धा विसर पडू दिला नाही आहे. एवढ्या 6 भागामध्ये आपण अभ्यास करतो आहे, पण मूळ प्रश्न काय आहे तिथपर्यंत आपण परत पोचणार आहोत. आता ह्या मंत्राचा अर्थ आधी जाणून घेऊया. सवेद एतत् परमं ब्रह्मधाम, हे अंतिम धाम आहे. धाम म्हणजे आलय, म्हणजे घर आहे. अंतिम धाम यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते धाम कसं आहे? हे स्वच्छ प्रकाशणारं विश्व जिथे स्थित आहे, ते जे तेजस्वी परब्रह्म आहे, ते जे धाम आहे, त्याला जो जाणतो. सवेद, वेद म्हणजे जाणतो. काय जाणतो? एतत् परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम. आणि त्याच्यातून हे सगळं विश्व जे निर्माण झालेलं आहे, ते हे जे प्रकाशणारं विश्व आहे, आपल्याला हे प्रकाशतंय, ते तिथनं जिथनं निर्माण झाले. उपासते पुरुषम हे ये ह्य कामाः ते शुक्रमेतत् अतिवर्तन्ति धीराः. मी वारंवार आपल्याशी बोलताना म्हणते की उपनिषदांचा आवडीचा शब्द आहे धीराः. धीराः म्हणजे विवेकी पुरुष. विवेकी पुरुष काय करतात? ते धीराः एतत् शुक्रम अतिवर्तन्ति, आणि त्यालाही हे पलीकडे जातात, त्याला पार करून जातात, आणि ह्या पुनर्जन्म त्यांना त्या अवस्थेच्याही पलीकडे जातात. म्हणजे पुन्हा त्यांना जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकावं लागत नाही. हा शब्दशः अर्थ झाला. आता बघूया आणखीन याचा आणखीन अर्थ बघूया. परमश्रेष्ठ शुभ्र अशा ब्रह्मधामाच्या ठिकाणी हे विश्व स्थिर असं प्रतीत होतं. ते ब्रह्मधाम कसं आहे? शुभ्र आहे. आणि शुभ्र या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. शुभ्र म्हणजे पांढरा शुभ्र, आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यावरती, वस्त्रावरती डाग नसतो. पांढरं शुभ्र हे कपडा, हे तिथनं हे सगळं विश्व निर्माण झालं आहे. पण हे विश्व तर रंगीबेरंगी आहे. या विश्वामध्ये कितीतरी रंग आहेत. या रंगामध्ये आम्ही भुलतो. हिरवा रंग आहे, निळा रंग आहे, लाल रंग आहे, केशरी आहे. अहो, शेड्स म्हणाव्यात, छटा म्हणाव्यात, तर कितीतरी छटा आहेत. मग हे कसं शक्य आहे? तो तर तेच स्थान आहे, ते पांढऱ्या शुभ्र रंगाचं आहे, आणि विश्व तर अनेक रंगांचं आहे, असं जर तुम्ही म्हणताय, तर हे कसं शक्य आहे? पण आपण हे शास्त्रामध्ये, विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत. पांढऱ्या रंगाचं जेव्हा पृथक्करण होतं, तेव्हा त्याच्यातूनच हे सप्तरंग निर्माण होतात. इंद्रधनुष्य तरी काय आहे? हे सप्तरंग कसे निर्माण झालेले आहेत, आणि पुन्हा त्या सप्तरंगांचं सिंथेसिस केलं, एकत्रीकरण केलं, की पुन्हा त्यातून पांढराच रंग निर्माण होतो. आता आणखीन स्पष्ट होतं आहे. त्या पांढऱ्या रंगातनं हे सगळे विविध रंग निर्माण झाले, आणि ह्या विविध रंगांचं एकत्रीकरण केलं, आणि पुन्हा त्या दिशेने प्रवास सुरू झाला, की पुन्हा पांढऱ्या रंगापर्यंत आपण पोचणार आहोत. त्यामुळे तीच वेगवेगळी रूपं आहेत. त्या एकात्मच हे अनेक रंगी नानाविध सृष्टीही निर्माण झालेली आहे. आणि मग या भेदाकडनं आपल्याला तिथे पोचायचं असेल, तर तिथे आहे तो अभेद आहे. तिथे अभेद आहे. आमचे आचार्य शंकराचार्य तर म्हणतात, अभेद हेच ज्ञान आहे, आणि जेव्हा तुम्ही भेदात वावरता ते अज्ञान आहे. आपल्याला भेद दिसतात ना. हा उंच आहे, तो बुटका आहे, हा सुंदर आहे, तो कुरूप आहे, एक श्रीमंत आहे, एक गरीब आहे, एक उंच आहे, बुटका आहे, हा सिंह आहे, ते गाढव आहे, हा कुत्रा आहे, तो पोपट आहे. आम्ही भेदात वावरतो आहे. हे आंब्याचं झाड आहे, ते चिंचेचं झाड आहे, हा तू आहेस, ही मी आहे. आमच्यामध्ये किती भेद आहे. भेदात वावरणारे जे आहेत ते सगळे अज्ञानी आहेत, आणि जिथे अभेद आहे तिथे मात्र पूर्ण ज्ञान आहे. आणि बघा ना, या संतांना सगळीकडे अभेद दिसतो. सोनाराला तुम्ही दागिने करायला जर का तुम्ही त्याच्याकडे वितळवण्यासाठी गेलात, तुमचा चपलाहार असू देत, तुमच्या पाटल्या असू देत, नाही तर तुमची अंगठी असू दे, त्याला फक्त त्याच्यातलं सोनंच दिसतं.
सोनाराला जसं दागिने दिसत नाहीत त्याच्यातलं सोनं दिसतं, तसंच संतांना या सगळ्यामध्ये एकच तत्त्व दिसतं. एक तत्त्व नाम दृढधरी मना. त्यामुळे एक तत्त्वच आपल्याला खरं तर जाणून घ्यायचं आहे. म्हणजे बघा ना, लाटांमध्ये शेवटी काय पाणीच आहे. वेगवेगळे आम्हाला भेद दिसतात. ही लाट मोठी आहे, ही लहान आहे, हा तरंग आहे, नंतर हे बुडबुडे आहेत, हा फेस आहे. असे पाण्याचे विविध प्रकार आम्हाला दिसतात. पण आहे काय? शेवटी आहे ते पाणीच. ते फक्त पाणी आहे, ते फक्त सोनं आहे. तसंच या विविध रंगी नानाविध नटलेल्या सृष्टीमध्ये ते एकच तत्त्व बघायला शिकणं म्हणजे अभेद आहे. म्हणजे आणि हा अभेदच जाणून घेण्यासाठी तो भेद दूर सारायचा नाही आहे, की प्रपंच बाजूला करून मग मी परमार्थाकडे जाईन, असं करायचं नाही आहे. प्रपंचात राहूनच तुम्ही परमार्थापर्यंत पोचू शकता. असे जे संत आहेत त्यांना कुठल्याही कामना उरत नाहीत. उपासते पुरुषम ही अकामाः. त्यांना कुठल्या कामनाच नाही आहेत आणि असे लोक तिथपर्यंत त्या शुभ्र धामापर्यंत पोचतात, असा शब्दशः अर्थ आहे. पण आता इथे 2 शब्द वापरलेत बरं का. एकदा शुभ्र म्हटलेलं आहे आणि एकदा शुक्र म्हटलेलं आहे. 4थ्या चरणामध्ये म्हटलं आहे, ते शुक्रम एनत अतिवर्तन्ति धीराः. ते धीराः एनत शुक्रम अतिवर्तन्ति. या शुक्रस्थानाच्या पलीकडे ते पोचतात. आता शुभ्र वेगळा आणि शुक्र वेगळा बरं का. कधीकधी आपल्याला दोन्ही शब्द सारखे वाटतात. भगवद्गीतेत तर आपण पुष्कळ वेळा पाहिले, विशुद्धात्मा वेगळा, विजितात्मा वेगळा, सारखे वाटतात आम्हाला. पण तसं नाही आहे. शुभ्र म्हणजे पांढरा शुभ्र म्हणजे निर्मल. थोडक्यात काय, शुभ्र म्हणजे निर्मल. पण शुक्र म्हणजे तेजस्वी, ओजस्वी म्हणजे शुक्र आहे. वीर्ययुक्त आहे. शुक्र हे वीर्ययुक्त पराक्रम आहे आणि शरीरातलं सर्वोच्च तत्त्व काय आहे तर ते शुक्र तत्त्व आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, ते धीराः एनच शुक्रम अतिवर्तन्ति. या शुक्राच्याही पलीकडे पोचतात की ज्याच्यापासून पुनर्निर्मिती होते. आता या संतांना, या थोर विभूतींना पुन्हा पुन्हा जन्म नाही आहे आणि मग हे याच्या पलीकडे जातात, म्हणजेच जन्ममृत्यूच्या चक्रातनं सुटतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे नाही होत त्यांच्या बाबतीत. आम्ही मात्र पुन्हा 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 या चक्रात अडकतो आहे. आणि एकदा त्या पापपुण्याचा लेप गेला ना, आपण मागच्या भागात पाहिलं होतं, पापपुण्ये विधूय. ते सगळे लेप धुवून टाकले की पुन्हा जन्म घेण्याचं प्रयोजनच उरत नाही. आमच्या काहीतरी वासना उरतात, आकांक्षा आशा शिल्लक राहतात, म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्यांना हे काही उरतच नाही. ते अकामाः होऊन जातात आणि मग देह ठेवताना जशा आमच्या वासना असतील तसा जन्म आम्हाला लाभतो. पण ज्यांना वासनाच नाही आहे तो मनुष्य जीवनमुक्त होतो. जीवनमुक्त शब्द फार सुंदर वापरलेला आहे आणि त्यांना सगळीकडे त्या ब्रह्माचंच दर्शन घडतं. हा झाला पहिला मंत्र. थोडा समजला की नाही? थोडा समजला, कारण आता मागच्या भागाचे संदर्भ आपण घेतोय. आता कामना कामना आपण म्हटलं, वासना, कामना, आशा, आकांक्षा सगळं आहे. पुढचा मंत्र तेच सांगतोय, कामान्यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः. काम शब्द पुष्कळ वेळेला आलेला आहे. जो पुरुष त्या कामनांच्या इच्छा बाळगतो आणि त्याचं चिंतन करत राहतो, त्या त्या विषयेच्छेमुळे त्याला तिथे तिथे जन्म मिळतो. लक्षात घेऊया. कामना मागच्या जन्मीच्या अधुऱ्या राहिलेल्या आहेत. मृत्यूसमयी जी वासना प्रबळ होते, जी कामना प्रबळ होते, तिथे तिथे त्या जीवाला नवीन जन्म मिळतो. आणि मग पण हे जे आत्मानुभूती घेतलेले जे लोक आहेत त्यांना अंतिम क्षणीसुद्धा कुठलीही कामना नाही, वासना नाही, आशा नाही आणि त्यामुळे त्यांच्या या कामना ह्या लोकीच लय पावलेल्या असतात असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ते या जन्ममृत्यूच्या चक्राच्या पलीकडे जातात. इथपर्यंत आपल्याला समजलं आहे. आता आपल्याला हे करता येईल का? आम्ही तर अतिसामान्य लोक आहोत. आम्हाला काही एवढं माहितीच नाही आहे.
पण बघा, असं आपण आत्ताच त्याची सवय करायची. मागे आपण पाहिलं होतं, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी जो विचार असतो तो त्याप्रमाणे जन्म मिळतो. मग आता अंतकाळी आमच्या मनात चांगला विचार यावा याच्यासाठी आम्हाला आत्तापासून त्याचा सराव करायला पाहिजे, त्याची सवय करायला पाहिजे. तर कदाचित अंतकाळी आमच्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल असं वाटतं आहे आम्हाला. आता सवय करायला हवी म्हणजे सतत जो विचार करतो ना आपण कुठला ना कुठला विचार तर करतच असतो. मग आता एवढंच करायचं आहे की प्रपंचाचा विचार सदैव मनात असतो. माझं घर, माझी मुलं, माझा संसार, माझा पैसा, माझा बंगला पुरेल का नाही, ह्या सगळ्या चिंता आम्हाला खूप भेडसावत असतात. आत्तापासूनच, आजपासूनच, अगदी या क्षणापासून विचार बदलूया. हे विचार येतात, येणं अगदी स्वाभाविक आहे. पण समजा दिवसभरात तुमच्या मनात 100 विचार येत असतील तर निदान त्याच्यापैकी 10 विचार तरी परमार्थाचे असू देत, परमेश्वराचे असू देत, मोक्षाचे असू देत, सायुज्यतेचे असू देत, अशी सवय करूया. आणि मग हळूहळू हे प्रमाण वाढवत न्यायचं. मग 10चे 20 होतील, 30 होतील, 50 होतील, 100सुद्धा होतील. मग दिवस रात्र प्रपंच सोडायचा नाही बरं का. मी वारंवार सांगते की हे विरक्ती नाही आहे. प्रपंचात राहूनच, प्रपंच करताना स्वयंपाक करा, तुम्ही भांडी घासा, तुम्ही कुठलीही कामं करत असा, मनात विचार मात्र त्याचे पाहिजेत. आणि तुम्ही विचार बदललात की तुमचं नशीब बदलेल. किती हे सुंदर वाक्य आहे ना. विचार बदला, नशीब बदलेल. किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, यू बिकम ॲज यू थिंक. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनत जाता. आणि खरंच आहे. आणि जे आता काही मिळवायचं नाही, एवढं तर मनाशी आता निश्चयच करूया की आता काहीही मिळवायचं नाही आहे. जे मिळालं आहे तेच खूप आहे. माझी एवढी क्षमताच नव्हती, माझी एवढी पात्रताच नव्हती, मी इतका एलिजिबलच नव्हतो. पण तरीसुद्धा तू मला इतकं धडधाकट शरीर दिलंस, चांगल्या घरामध्ये जन्म दिलास, त्या मानाने सुबत्ता दिली, सगळं दिलं. आणि ह्या मोक्षाचा मार्ग निदान दाखवला आहेस, निदान 4-2 पावलं मी अडखळत टाकतोय, हेच केवढं दिलं आहेस तू मला. आता मला काही नको. जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे मिळालं आहे ना तेच मोर दॅन सफिशियंट आहे. जे मिळालं आहे ते इतकं मिळालं आहे. आता आहे का नाही याचा मी विचारच करणार नाही. जे आहे ते मला खूप समाधानकारक आहे. एक संत अमृतरायांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे बरं का. फार सुंदर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि ते आपल्यासारख्यांना निश्चित पटण्यासारखं आहे. ते म्हणतात की हे सगळं जेव्हा होतं ना, आपल्याला जे काय आपण हिशोबच मांडूया. माझ्याकडे काय आहे आणि काय नाही, आणि नाही ते सोडून देऊया. त्याची आता अपेक्षाही करायची नाही. असं त्यांनी म्हटलेलं आहे अमृतरायांनी. होता गुरुकृपा दान, गुरुकृपा जेव्हा लाभते ना, होता गुरुकृपा दान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान, आहे आहे नाही नाही. संसाराचं भानच उरलं नाही आहे. तुकाराम महाराज जेव्हा भंडारा डोंगरावर जाऊन भजन करत बसायचे तेव्हा मुलं घरात उपाशी आहेत का, बायकोला काही खायला प्यायला ल्यायला आहे का नाही, याचं भानसुद्धा त्यांना खरंच राहायचं नाही. हा बेजबाबदारपणा नाही आहे, संसाराचं भान हरपून गेलेलं आहे. आहे आहे नाही नाही. त्यामुळे जे पांघरायला काय आहे, खायला काय आहे, ह्याचा विचारही येत नाही. आमच्या मनात सदैव खाण्यापिण्याचे विचार असतात. नको 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 नको, काहीच नको. पोटी लागलीसे भूक, पोटी लागलीसे भूक, न मिळे शिळे साजूक. कधी शिळं मिळेल, साजूक मिळेल किंवा पुरणपोळी ही नाजूक. आहे आहे नाही नाही. पुरणपोळी मिळाली, होळी आहेच यात, पुरणपोळी मिळाली म्हणून काही आनंद आहे आणि शिळ्या भाकरीचे तुकडे खावे लागले म्हणून काही दुःख आहे का? अहो नाही. पोटी लागलीसे भूक, न मिळे शिळे साजूक, पुरणपोळी ही नाजूक. आहे आहे नाही नाही. कोऱ्या घोंगडीचे चीट, कोऱ्या घोंगडीचे चीट, मूठ भाकरीचे पीठ, तेथे वरणाला मीठ. आहे आहे नाही नाही.
मुठभर भाकरीचं पीठ आहे, वरणात मीठ आहे का नाही ह्याचंसुद्धा भान उरत नाही, कारण तो ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. असं जेव्हा होतं तेव्हा या क्षुल्लक कामना शिल्लकच राहत नाहीत. अमृत म्हणे हा परमार्थ, अमृतरायांचं भजन आहे ना. अमृत म्हणे हा परमार्थ, न करी कोणाशी वादार्थ. कोणाशी वाद घालण्यासाठी हा परमार्थ नाही आहे. अमृत म्हणे हा परमार्थ, न करी कोणाशी वादार्थ. समयी लागे जो पदार्थ, आहे आहे नाही नाही. आहे नाहीचं भान हरपून जाणं हे अकाम पुरुषाचं लक्षण आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा आत्मसाक्षात्कार म्हणजे आपल्यातल्या अज्ञानाच्या लवलेशाचा नाश करणं. त्यामुळे हे आणि मिळालं नाही म्हणून काही त्याचं म्हणजे एखाद्याला मिळालं नाही म्हणून तो म्हणतो की मला नकोच होतं, अशी ही वरवरची नाही आहे बरं का निरीच्छता. कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणतो ना, कोल्ह्याला तिथपर्यंत त्याची उडीच पोचत नव्हती म्हणून तो म्हणाला नकोच होती मला द्राक्ष, काय आंबटच आहेत. असं नाही आहे. इथे सगळं शक्य असूनसुद्धा त्याची इच्छा नसणं, निरीच्छता निस्पृहता असणं हे इथे शक्य आहे. आणि अशी निर्वृत्ती अवस्था प्राप्त झाली तरच कदाचित ते परमात्मदर्शन शक्य आहे असं म्हटलेलं आहे. मग कुणाला हे शक्य आहे? तिसऱ्या मंत्रात लगेच त्याचं स्पष्टीकरण देतात. तिसरा आणि चौथा मंत्र अतिशय महत्त्वाचे. अनेक वेळेला मी पण बोलताना बोलले असेन कदाचित. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुधा श्रुतेन यम एव एष वृणते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विमृणते तनुं स्वाम. न अयम आत्मा, अयम आत्मा न प्रवचनेन लभ्यः. आम्ही खूप प्रवचनं करतो, खूप ऐकतो, खूप अभ्यास करतो, मग मिळेल का आम्हाला? नक्की नाही. हा आत्मा लभ्य म्हणजे मिळणार केव्हा? प्रवचनाने नाही. मग आमच्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे. न मेधया, भरपूर मेधा आहे. न मेधया न बहुधा श्रुतेन, खूप ऐकलेलं आहे तरीसुद्धा. म्हणून परमात्म साक्षात्कार होईल का? नाही. मग केव्हा होईल? मग आम्ही करायचं तरी काय? मग हे सोडून देऊ का सगळं उपनिषद वगैरे? इथे म्हटलेलं आहे यम एव एष वृणते तेन लभ्यः. आता यम आणि एषः याचे दोन अंगाने अर्थ बघणार आहोत. आता पहिला अर्थ बघूया. यम एषः वृणते. यम, यत सर्वनामाची ही द्वितीय आहे. यम म्हणजे ज्याला. एषः हा वृणते. वृ धातू आहे. वृ म्हणजे निवडणे, वरणे. आपल्याकडे सुंदर शब्द होता पूर्वी वापरायचा की त्याने तिला वरलंय. वरलंय म्हणजे निवडलंय, सिलेक्ट केलं आहे, चूज केलेलं आहे. स्वयंवर शब्दसुद्धा त्याच्यातूनच आला आहे, वरणे. यम एषः वृणते. ह्यानी म्हणजे ह्या परमात्म्यानी यम म्हणजे ज्याला निवडलं आहे तेन लभ्य, त्यालाच ते लाभतं. त्यांनी ज्याला निवडलं आहे त्यालाच ते परमात्मदर्शन घडतं. तस्यैष आत्मा विमृणते तनुं स्वाम. त्यालाच हे सगळं शक्य आहे. नुसत्या अध्ययन अध्यापनाने हे शक्य नाही आहे. किंवा आमचं खूप पाठांतर आहे, आमची भगवद्गीता पाठ आहे, आम्हाला हे मुखोद्गत आहे, आम्हाला ते येतं ते. अहो त्याचा काही उपयोग नाही आहे. ती तुमची बुद्धीची झलक आहे, अगदी योग्य आहे. पण त्यांनी निवडलं आहे का तुम्हाला? किंवा तुम्ही त्याला निवडलं आहे का? यम आणि एषः दोन्ही सर्वनाम आहेत. इथे उलटं पण करता येतं बरं का. एषः म्हणजे या साधकाने यम ज्या परमात्म्याला निवडलं आहे त्यालाच ते शक्य आहे. म्हणजे दोन्ही अंगाने अभ्यास करूया. एक तर परमेश्वराने ज्याला निवडलं आहे किंवा ज्याने परमेश्वराला निवडलं आहे त्यालाच ते शक्य आहे. विचार करा आता, अंतर्मुख होऊन विचार करा. तुम्ही परमेश्वराला निवडलं आहे का? 2 तासापुरतं नाही. आयुष्याचं ध्येयच ते परमात्म तत्व आहे का? त्यामुळे असं जर असेल त्याच्या पुढेच हा परमात्मा आपलं सत्य स्वरूप उघड करतो, स्पष्ट करतो, प्रगट करतो, व्यक्त करतो. आणि खरंच आहे, तुम्ही त्याला निवडा, त्याचं सतत ध्यान करा, मग तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणारच नाही असं म्हटलेलं आहे. किंवा हिंदी सिनेमामध्ये सुद्धा असं म्हणतात की नाही. हिंदी सिनेमातलं धोरण वेगळं आहे,
पण त्याचा संदर्भ आपण नक्कीच घेऊया. हिंदी सिनेमामध्ये नेहमी असा एक संवाद असतो, शिद्दत से अगर कोई चीज़ मांगो तो पूरी कायनात उसे जुटाने में जुट जाती है. तुम्हाला मिळणारच. तुम्ही मनापासून एखादी इच्छा केलीत तर ते तत्त्व तुमच्या पुढे स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. मनापासून इच्छा करायची. दोन्ही अंगाने पाहिलं. परमेश्वराने ह्याला निवडायला पाहिजे किंवा ह्याने परमेश्वराला निवडायला पाहिजे. निवड जेव्हा अचूक होते तेव्हा ते निश्चितपणाने होतं. आणि म्हणून विचार आपले उत्तम पाहिजेत. अगदी विद्वत्तापूर्ण एखादा विद्वान आहे, खूप चांगली प्रवचनं करतो आहे, खूप चांगली व्याख्यानं देतो आहे, खूप अगदी लोक त्याला साधू संत म्हणत आहेत, म्हणून त्याला तरी हे परमात्म तत्त्व सापडेल का? अहो नाही, असं काही नाही आहे. त्याचा नियमच काही नाही आहे. आणि कुणीही कुणालाही ही अनुभूती देऊ शकत नाही. एखादे अगदी गुरु असतील, सद्गुरू असतील, पण म्हणून हे घे तुला अनुभूती असं देता येतं. काही खिरापत आहे का, हा प्रसाद आहे का, हे कुणालाही उचलून देता येत नाही. आणि म्हणून हे खूप तुमचं वाचन आहे, खूप लेखन आहे, खूप सखोल अध्ययन आहे, परिपूर्ण अध्यापन आहे, यापैकी कोणत्याही मार्गाने तुम्ही चालला असाल तरी परमज्ञान तुम्हाला प्राप्त होईलच असं अजिबात नाही आहे. आणि म्हणून तिथे पोचायचे. आणि नाहीतरी या अभ्यासाचा तसा म्हटलं तर काहीच उपयोग नाही आहे. मग तुम्ही लगेच म्हणाल मग आता हे उपनिषद आम्ही सोडून देऊ का? नाही नाही नाही, तो एक मार्ग आहे, ते एक साधन आहे, ते एक आपल्याला काय करायचं आहे तिथपर्यंत जाण्यासाठी हे कळण्याची एक ओळख पटवण्याची एक खूण आहे. त्यामुळे हे सोडायचं काहीच नाही आहे. पण याच्यामुळेच ती प्राप्ती होईल हे मात्र नाही आहे. याच्यामुळे आपले विचार बदलायचे आहेत आणि विचार बदलले की तिथपर्यंत पोचता निश्चित येईल. नाहीतरी आपले संत कुठे शिकलेले होते हो, कुठे शिकलेले होते, पण तरीसुद्धा त्यांच्याजवळ लौकिकदृष्ट्या मेधा नव्हती, प्रतिभा नाही, बहुश्रुतता नाही आहे, पण त्याच्यामध्ये प्रेम होतं, त्याच्यामध्ये ध्यास होता, त्याच्यामध्ये तळमळ होती. त्या भक्ती, कुठली भक्ती होती? अनन्य भक्ती होती. आणि म्हणून त्यांना हा सगळा साक्षात्कार झालेला आहे. आणखीन पुढे म्हणतायत की ह्या नायम आत्मा प्रवचनेनं लभ्या. आता पुढच्या मंत्रात तसाच आहे, थोडासा वेगळा आहे. नायम आत्मा बलहीनेनं लभ्या. हा ज्याच्याकडे बळ नाही ना त्याला पण हा आत्मा मिळणार नाही आहे. बलहीनेनं न अयम लभ्य न च प्रमादात तपसोवा अपि अलिंगात एतैः उपायैः यतते यस्तु विद्वांसः तस्य एष आत्मा विशते ब्रह्मधाम. हा परमात्मा आहे तो बलहीनाला मिळत नाही. आणि मग कुणाला मिळतो? साधनेचं त्याच्यासाठी बळ हवं, मानसिक बळ हवं, आत्मिक बळ हवं. इथे बळ ह्या शब्दाचा अर्थ फक्त शारीरिक बळ नाही आहे बरं का. आत्मिक बळ पाहिजे, मानसिक बळ पाहिजे, परमार्थाचं बळ पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. श्रद्धेचं बळ आहे इथे. त्यामुळे खरंच आहे. नाहीतरी सगळीकडे शेवटी तात्पर्य काय आहे, मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? तुमच्याकडे योग्य म्हणजे विवेक पाहिजेत आणि योग्य श्रम पाहिजे, तरच परमार्थ सिद्ध होतो. अगदी गीतेचा अखेरचा श्लोकसुद्धा हेच सांगतो ना, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम. दोन्ही गोष्टी पाहिजेत. विवेक पाहिजे, काय निवडायचं आधी हे कळलं पाहिजे, सारासार विवेक पाहिजे, योग्यायोग्य किंवा नीरक्षीर विवेक पाहिजे. हा आत्मानात्म विवेक हवा आणि त्या दृष्टीने प्रयत्न हवेत. नुसताच आमच्याकडे विवेक आहे पण आम्ही काही करणार नाही असं नाही आहे. दोन्हीची सांगड घातली तर निश्चित तो प्राप्त होऊ शकतो. आणि मग त्या तिथपर्यंत जर का हा सगळा जो आपला जो गैरसमज आहे ना की कशाने ते परमात्म तत्त्व प्राप्त होतो, त्या सगळ्याचे संशयाचं निरसन करतात. मागे पाहिलं होतं ना आपण ह्याच उपनिषदामध्ये, भिद्यन्ते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आता आपलेसुद्धा एक एक संशयाचं निराकरण होतं आहे की नाही? या उपनिषदाच्या अभ्यासाने आपल्याला जे वाटत होतं की खूप अभ्यास केला, खूप प्रयत्न केले की त्याची प्राप्ती होईल, आता निदान एवढं कळलं की ह्यानी होणार नाही आहे. पण ह्यानी होणार नसली तरी आपल्याला एक दिशा सापडते याच्यातनं
म्हणजे तुम्ही ह्याच्या आत्मज्ञानासाठी आत्मक्लेशसुद्धा उपयोगी नाहीत. त्यामुळे याच्या पलीकडे किंवा लिंगसुद्धा इथे काही लिंगाचा संबंधच नाही आहे. लिंग म्हणजे इथे लक्षण आहे बरं का. म्हणजे स्त्री पुरुष हे तर नाहीच इथे, हा भेदभावच नाही आहे. आमचे एकनाथ महाराज म्हणतात की पुरुषाचा तो आत्मा आणि स्त्रीची ती आत्मी असं काही नसतं. आत्म्याला लिंगच नाही आहे. तो नाही आहे, ती नाही आहे, ते नाही आहे. आत्मतत्व आहे फक्त, ते आहेच आहे. किंवा दुसऱ्या अंगाने लिंग याचा अर्थ लक्षण किंवा प्रतीक किंवा खूण घेतलं तरीसुद्धा त्यांनी मिळतच नाही. तुम्ही भगवी वस्त्र परिधान केलीत, हातामध्ये कमंडलू घेतला, रुद्राक्षाच्या माळा घातल्या म्हणून तो भेटेल का? रुद्राक्षांच्या नकोत माळा, नको त्रिकाळी ध्यान, भुकेला भक्तीला भगवान. नको नको, त्या बाह्य प्रतीक तर काहीच उपयोगाचे नाही आहे. त्याच्याही पेक्षा ते आत्मिक बळ मिळवण्यासाठी हे चक्षु आहेत ते आत वळवायचेत. बाहेरचं खूप बघून झालं. चक्षु काय करायचे आहेत आता? आवृत चक्षु व्हायला पाहिजेत, वृत्ती शांत व्हायला पाहिजे, कुठेही प्रमाद नको. मागे पाहिलं होतं आपण, अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. धनुष्यबाणाचं प्रतीक पाहिलं होतं. प्रमाद होता कामा नयेत, कुठली चूक होता कामा नये. संपूर्ण अवधान हवं, सावधान व्हायला पाहिजे आणि दक्षता हवी. आणि मग दक्षता लाभली की पूर्ण एकाग्रता लाभते आणि एकाग्रतेने तो निश्चित प्राप्त होतो. तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थ आमचे फार सुंदर सांगतात. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. प्रपंचातही सावधानता पाहिजे आणि परमार्थात तर त्याहून अधिक सावधानता, दक्षता पाहिजे असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे अप्रमाद म्हणजे विकारांवर ताबा ठेवला की जे विकार 10 दिशांनी धावतात ते सगळं एकाग्र होतं आणि तो मग एकचित्त त्या परमेश्वराकडे वळवायचे. म्हणून अप्रमाद आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. 5वा मंत्र काय सांगतोय बघा. संप्राप्य एनं ऋषयस ज्ञानतृप्ताः कृतात्मानः वीतरागाः प्रशांताः ते सर्वतः प्राप्य धीराः युक्तात्मानः सर्वम एव आविशन्ति. संप्राप्य एनम. आता एकदा ह्याला प्राप्त केलं की काय होतं? हे ऋषी कसे होतात? ज्ञानतृप्ताः, ज्ञानाने तृप्त होतात. आम्ही भोजनाने तृप्त होतो, हे ऋषी हे ज्ञानतृप्त होतात. काय होतात? कृतात्मानः, कृतकृत्य होतात. वीतरागाः, त्यांच्यामध्ये कुठल्या राग नाही, द्वेष नाही, आसक्ती नाही, ओढ नाही. प्रशांताः, अतिशय प्रशांत होत आहेत. ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीराः. कारण सर्वतः सर्वगम प्राप्य, सर्वतः म्हणजे सगळ्या बाजूनी, आणि सर्वगम तो कसा आहे? सर्व ग आहे म्हणजे सगळीकडे जाणारा आहे, सगळीकडे तो अस्तित्व आहे, ऑमनी प्रेझेंट आहे तो. अशा त्या ऑमनी प्रेझेंट तत्वाला सर्वात्मक आहे, सर्वेश्वर आहे, सर्वगामी आहे, सर्वज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे. म्हणजे अशा सगळं जो आहे त्याला सगळ्या बाजूनी हे प्राप्त करतात. प्राप्य धीराः म्हणजे विवेकी पुरुष. युक्तात्मानः सर्वम एव आविशन्ति. आणि मग असे विद्वान लोक त्याच्यासारखेच, लक्षात घ्या आता एक फार वेगळी स्टेप आहे. तो जसा सगळ्यामध्ये प्रवेश करतो तसे हे विद्वान लोक सगळ्यामध्ये आविशन्ति, तेच प्रवेश करतात. आता प्रवेश केल्यावर वेगळं काही जाणायचं आहे का? झाडाच्या पानामध्ये सुद्धा तोच आहे, त्या फुलामध्ये पण तोच आहे, त्या अळीमध्ये पण तोच आहे, त्या किड्यामध्ये पण तोच आहे, त्या भौतिक गोष्टीमध्ये सुद्धा, तुमच्या अलंकारामध्ये तोच आहे, त्या मातीमध्ये सुद्धा तोच आहे. ते प्रवेश करतात म्हणजेच ते सगळं जाणतात. आलं की नाही सुरुवातीचा प्रश्न आणि त्याचं उत्तर. कुठल्याही उत्तम ग्रंथाचं हे लक्षणच आहे. जिथे उपक्रम आहे तिथे उपसंहार आलाच म्हणून समजा. दोन्हीची सांगड घातली आणि वर्तुळ आहे, हे सगळं हे ज्ञानाचं वर्तुळ आहे.
प्रश्न विचारला होता, एक जाणल्यावर सगळं जाणता येतं. आता ह्या इथपर्यंत त्या शौनकाला आणून सोडलेलं आहे की एक जाणलं की सगळं ते ऋषी सगळं जाणतात, सगळ्या गोष्टीमध्ये प्रवेश करतात असं म्हटलेलं आहे. आणि असं आत्म्याचं दर्शन झालेले ऋषी हे ज्ञानाने तृप्त होतात, निरासक्त आहेत, अतिशय शांत प्रशांत बनतात. आणि मग त्या सर्वगामी ब्रह्माला सर्व बाजूनी ते कवटाळल्यामुळे ते विवेकी पुरुष त्याच्यामध्ये विलीन होतात, त्याच्यासारखेच होतात, तेच होऊन जातात. आता ह्या ब्रह्मज्ञानी पुरुषाची सगळी लक्षणं ह्याच्यात आलेली आहेत. कसा आहे तो? ज्ञानतृप्त आहे, कृतात्मानः आहे, वीतराग आहे, प्रशांत आहे, सर्व ग आहे, असा तो होतो. आणि हा परमेश्वर सगळीकडे व्यापलेलाच आहे. मागच्या भागातसुद्धा आपण पाहिलं होतं, सगळ्या बाजूने पुढनं तोच आहे, मागे तोच आहे, उजवीकडे तोच आहे, डावीकडे तोच आहे. आपण अथर्वशीर्षात म्हणतोच ना, अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचानम अवशिष्यम अवपश्चात्तात अवपुरस्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात अव म्हणजे माझं रक्षण कर. समजा तो समोर असेल तर समोरनं रक्षण करेल, पण मागनं कोण करणार? अहो तसं नाही आहे. तो मागे पण आहे, तो उजवीकडे आहे, तो डावीकडे आहे, तो आत आहे, तो बाहेर आहे, तो वर आहे, तो खाली आहे. अर्जुन पण हेच म्हणाला होता ना, नमः पुरस्तादथ पृष्ठच असते नमोस्तुते सर्वत एव सर्व. सगळ्या बाजूनी तूच दिसतोयस मला. तसंच आता ह्या ऋषींनी त्या ब्रह्माला कवटाळलं आहे. प्रत्यक्ष नाही बरं का, हाताने कवटाळलेलं नाही आहे, व्यापून टाकलेलं आहे त्यांच्या एकतेमुळे. आणि म्हणून ते तसेच झालेले आहेत. आणि तो सगळीकडे व्यापून राहिलेलाच आहे. आपण सारखं वारंवार बघतोय, भू जल तेज समीर ख. भू जल तेज समीर आणि ख पंचमहाभूतामध्ये तोच आहे. भू जल तेज समीर ख रविशशी काष्ठादिकी असे भरला स्थिरचर व्यापुनी अवघे तो जगदात्मा दशांगुळे उरला. रवी शशीमध्ये तोच आहे, चंद्र सूर्यामध्ये तोच आहे, काय म्हणतात काष्ठामध्ये तोच आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी तोच भरला आहे. आणि एवढं व्यापून तो पुन्हा दशांगुळे उरलेलाच आहे असंही म्हटलेलं आहे. 6व्या मंत्रामध्ये आता आणखीन पुढे नेत आहेत आपल्याला, वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थाः संन्यास योगात यतयः शुद्ध सत्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे. वेदांत विज्ञान, वेदांताचा जो विषय आहे ना, जे विज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे आहे त्याचा खरा गर्भित अर्थ त्यांना नीट कळला आहे. आपल्याला कळला आहे. आपल्याला काय कळलं आहे? शब्द कळलेत. अनुभूती आले का? नाही, अजून अनुभूती नाही आलेली, पण त्यांना तो निश्चितार्थाने निस्संदिग्धपणाने समजला आहे. मग असे लोक जे आहेत, असे ऋषी जे आहेत, त्या संन्यास योगाच्या आचरणाने ज्यांची अंतःकरणं अतिशय शुद्ध झाली आहेत, असे सगळे त्या ब्रह्मलोकापर्यंत पोचतात. आणि तिथे अंतकाळी त्यांना अमृत मिळतं आणि ते त्याच्यातनं मुक्त होतात. परामृताः परिमुच्यन्ति सर्वे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे माणसाचे ते आता देव माणूस होतात आणि पुढे तो देवपणच त्यांच्यामध्ये प्राप्त होतं. माणूस म्हणून जन्माला येऊन देवपणात जाणं ही खरी माणसाची करामत आहे. तुम्ही माणूस म्हणून जन्मला ते तुमच्या हातात नव्हतं. तुम्हाला विचारलं नव्हतं कुठे जन्म पाहिजे, कसा जन्म पाहिजे, कसं रूप पाहिजे, तुम्हाला माहिती नव्हतं. पण आता तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आत्ता माणूस आहात, देव माणूस व्हायचे आणि देव माणसाकडनं आपल्याला देवत्वामध्ये विलीन व्हायचं आहे. असं करायचं असेल तर बरोबर हे सगळं समजून घेतलं पाहिजे तत्त्व. आणि नुसतंच समजून नुसतंच त्याच्या परीक्षा द्यायच्या नाही आहेत, आपल्याला ते लगेच आचरणात आणायचे आहे. पण इथे म्हटलेलं आहे 7व्या मंत्रामध्ये, गताः कलाः पंचदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्व एकी भवन्ति. सगळं एक रूपच होतं. समाधीच्या वेळेला प्राणाच्या, आपण मागे पाहिलं होतं प्रश्नोपनिषदामध्ये, तुम्हाला आठवत असेल 16 कलांचा पुरुष आठवतोय का? मग आता ह्या समाधीच्या समयी ह्या ज्या प्राण
आणि इतर 15 कला आहेत, एकूण 16 कला आहेत. त्या कुठे जातात? आपापल्या भूतामध्ये प्रवेश करतात. त्या आपापल्या सेंटर्समध्ये जातात. सगळे इंद्रिय त्यांच्या त्यांच्या अधिष्ठात्री देवतांमध्ये प्रतिष्ठित होतात. विज्ञानमय आत्मा आणि कर्म ही सगळी त्या अविनाशी अशा परब्रह्माच्या ठिकाणी एकी भवंती, एकरूप होतात. आणि मग आता अस्तित्वच राहिलेलं नाही आहे. आता भौतिक अस्तित्वच राहिलेलं नाही आहे. आता तो त्या समाधी अवस्थेमध्ये त्या परब्रह्माशी एकरूप झाला आहे. कसा? उदाहरण दिल्याशिवाय आम्हाला समजत नाही. एकरूप झाला म्हणजे नेमकं काय झालं? हा 8वा मंत्र आहे, तोही मी वारंवार नेहमीच माझ्या बोलण्यात असतो. यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय. यथा म्हणजे जशा, नद्या म्हणजे नद्या, स्यन्दमानाः खळखळ खळखळ करत वाहणाऱ्या नद्या, समुद्रे अस्तं गच्छन्ति समुद्रामध्ये विलीन होतात. काय करून? नामरूपे विहाय. नाम आणि रूप विहाय म्हणजे टाकून देतात. तथा तसंच विद्वान नामरूपात विमुक्तः परात परम पुरुषमुपैति दिव्यम. त्या परात परपुरुषापर्यंत जाऊन पोचतात. आपलं नाम रूप सगळं टाकून देतात, जशा नद्या टाकतात. समुद्रामध्ये पोचण्यापूर्वी तिची वेगवेगळी नावं आहेत. गोदावरी आहे, कावेरी आहे, शरयू आहे, गंगा आहे, अशी अनेक नावं आहेत. पण समुद्रात पोचल्यानंतर आता ही गंगा वेगळी, ही यमुना वेगळी, ही कावेरी वेगळी, अशी वेगळी राहते का? मग तिला काय म्हणून ओळखतात? समुद्र म्हणूनच तिचं नाव होतं. ती सगळं स्वतःचं समर्पण करते नामरूपे विहाय. किंवा तिचं पाणी हिरवं आहे का निळं आहे का काळं आहे हे काही उरतच नाही. नामही नाही, रूपही नाही. थेंबुटा सागरी बुडाला. तो थेंब सागरात गेल्यावर तो स्वतः सागर होतो. आता बाहेर होता तोपर्यंत तुच्छ असा थेंबुटा होता. आता तो गेला, सागर झाला. मग तसंच, अगदी तसंच मी आत्ता क्षुद्र आहे. मला काही अस्तित्वच नाही आहे, मला काही आयडेंटिटीच नाही आहे. पण जेव्हा त्या परमात्म तत्वाशी मी विलीन होईल तेव्हा मी स्वतःच परमात्मा होणार आहे. मग मी वेगळ्या नामरूपाने शिल्लक राहणार नाही. मग विद्वान हेच करतात. विद्वान पुन्हा त्या श्रेष्ठातल्या श्रेष्ठ अशा शाश्वत दिव्यत्वापर्यंत पोचतात. त्यामुळे जशा नद्या समुद्राला मिळाल्या की त्या एकसंध अशा त्या विस्तृतपणाशी एकरूप होतात. तसंच अगदी सांगितलेलं आहे. जोपर्यंत साधकामध्ये वेगळेपणाची भावना आहे, मी भक्त आहे, तो भगवंत आहे, आता हे उरतच नाही. भक्त आणि भगवंत एकच होऊन जातो. त्यामुळे त्या नामरूपातनं मुक्त होऊन तो दिव्यत्वाला प्राप्त होतो. असे 8 मंत्र झालेले आहेत. किती आहेत? 11 मंत्र आहेत. अजून 3 मंत्र आहेत. स यो ह वै तत्परमं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति न अस्य ब्रह्मवित् कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रंथीभ्यो विमुक्तो अमृतो भवति. काय सुंदर सांगितलं आहे. जो कोणी ते परब्रह्म खरंच जाणतो, बरं का, खरं जाणतो, खरं म्हणजे यथार्थपणाने तत्वतः. स यो ह वै तत्परमं ब्रह्मवेद, त्याला जाणतो. ब्रह्मैव भवति न अस्य, तो काय होतो? तो स्वतःच ब्रह्म होतो. त्याच्या कुळामध्ये ब्रह्म न जाणणारा असा कोणीही जन्माला सुद्धा येत नाही. आपण म्हणतो ना, पिढ्यानपिढ्याचं पुण्यही आहे त्याच्या मागे. समर्थांच्या 22 पिढ्या या रामभक्तीमध्ये अगदी रममाण झालेल्या होत्या. सूर्योपासना आणि रामभक्ती, श्रीरामभक्ती, अशाच कुळामध्ये असे थोर महापुरुष जन्माला येतात. त्याच्या कुळामध्ये बघा ना, ह्या कुळाचा फार महत्त्व आहे. त्यामुळे जसं आपण अगदी मी नेहमीच बोलते की घोड्यांचं सुद्धा पेडिग्री बघितली जाते, कुत्र्यांची सुद्धा मागच्या पिढ्या बघितल्या जातात. मग माणसाच्या नकोच बघायला? मग नाही, आम्हाला नाही अशा कुळामध्ये जन्म मिळाला. अहो, पण तुम्ही याच्या पुढे तर करू शकता ना. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करू शकता आणि माझ्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा देण्याची जबाबदारी माझी आहे.
ही माझी आहे हे तर लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग असा त्यांच्या कुळामध्ये कोणी वाईट जन्मालाच येत नाही. आणि मग तो दुःख आणि पाप ह्याच्यापासून तरून जातो आणि अंतःकरणातल्या ज्या अविद्येच्या ग्रंथी आहेत ना, गुहाग्रंथीभ्यो विमुक्तः. आतमध्ये पाहिलं होतं आपण, किती गाठी 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 आहेत, गुंताळा झाला आहे नुसता. गुहाग्रंथीभ्यो विमुक्तः, त्याच्यातनं मोकळा होतो, त्या सगळ्या गाठी सुटून जातात, सगळ्या संशयाचं निरसन होतो. विमुक्तः अमृतः भवति, तो मोकळा होतो, मुक्त होतो आणि अमर होतो असं म्हटलेलं आहे. आता समजते, आता थोडं थोडं समजते. आता शेवटचे 2 मंत्र आहेत. क्रियावन्तः श्रोत्रियाः ब्रह्मनिष्ठाः स्वयं जुह्वतः एकर्षि श्रद्धयन्तः तेषाम् एव एतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवत यैस्तुपचीर्णं. ती ही ब्रह्मविद्या या ऋचांमध्ये सांगितलेली आहे. आता जो अभ्यास केला आपण या मुंडक उपनिषदाच्या माध्यमातनं, या सगळ्या त्याच्यातले जे मंत्र आहेत ना, वेदमंत्र, त्याचाच हे सगळं त्याचं संक्षेपाने या मुंडक उपनिषदामध्ये आलेलं आहे. मला अनेक लोक विचारतात की आम्ही वेद वाचू का? उलट्या क्रमाने जायचे नेहमी. एकदम तुम्ही वेद वाचायला घेतलात, एक तर वेदामध्ये तशी गेयता नाही आहे. सामवेद सोडला तर बाकीच्या मंत्रामध्ये, बाकीच्या वेदामध्ये गेयता नाही आहे. त्यामुळे ते कदाचित कंटाळवाणं होऊ शकतं. आणि भाषा आहे तीसुद्धा आर्ष भाषा आहे, त्यामुळे ती लगेच चटकन आकलन होत नाही. नेहमीच आपण हा अध्यात्माचा प्रवास करताना सोप्याकडनं कठीणाकडे जायचे. पहिली सोपी गोष्ट म्हणजे पहिला मनाच्या श्लोकाचा अभ्यास करा. मग थोडा दासबोध थोडा कळायला लागेल. थोडा कळणं अवघडच आहे. मग थोडी गीता आहे, मग म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही अशा सोप्या क्रमाकडनं थोडं कठीणाकडे जा. एकदम वेद वाचायला घेतलेत तर काहीच कळणार नाही, सगळं डोक्यावरनं जाईल. मग आता ते डोक्यावरनं जे जात आहे ते आमच्या डोक्यामध्ये शिरण्यासाठी आपली उंची वाढवायला पाहिजे. कशी उंची वाढवणार? आध्यात्मिक उंची वाढली, आणि ही आध्यात्मिक उंची हळूहळू वाढवायची. एका दिवसात नाही वाढणार, हळूहळू. त्याच्यातल्या जे पारिभाषिक संज्ञा आहेत त्याही समजायला पाहिजे. त्याच्यातली जी तत्त्व आहे, जे सिद्धांत आहेत, ते थोडे तरी परिचयाचे व्हायला पाहिजेत, तरच हे शक्य आहे. आता इथे म्हणलं क्रियावन्तः श्रोत्रियाः ब्रह्मनिष्ठाः. जे निष्काम भावनेने यज्ञकर्म करणारे आहेत, जे वेदांच्या अभ्यासामध्ये अगदी पारंगत आहेत, जे ब्रह्माचं चिंतन नेहमी सातत्याने करतात, जे श्रद्धावान आहेत, जे एकर्षी नावाच्या अग्नीमध्ये स्वतः विधिवत हवन करतात, आणि ज्यांच्याकडून डोक्यावरून अग्नी नेण्याचं व्रत विधियुक्त पद्धतीने आचरलं जातं, त्यांनाच केवळ ही ब्रह्मविद्या सांगावी. उपनिषद ही एका संपुटामध्ये बंदिस्त आहेत. आपण शांती मंत्राचं संपुट पाहिलं, पण उपनिषद, मी नेहमीच बोलते की उपनिषद ही सहजासहजी कुणीही कुणाला खरं म्हटलं तर सांगायची नसतात. हा एवढा अधिकार असेल तर क्रियावन्तः श्रोत्रियाः ब्रह्मनिष्ठाः एकर्षी श्रद्धयन्तः शिरोव्रतं विधिवत. शिरोव्रत म्हणजे डोक्यावरून अग्नी नेण्याचं व्रत. पूर्वी अग्निशाळा असायच्या, यज्ञशाळा असायच्या. त्या अग्नीला सन्मान देण्यासाठी तो डोक्यावरनं वाहून नेला जायचा असंही म्हटलेलं आहे. असे सगळं म्हणजे जर का तुमचा अधिकार असेल तरच ही उपनिषदं वाचावीत, तरच ही ऐकावीत, तरच ही सांगावीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाला हो आमचा एवढा अधिकार नाही आहे, मग आम्ही सोडून देऊ का हे? नाही नाही नाही, सोडायचं नाही आहे. तर आपली उंची वाढवायची. अगदी आता डोक्यावरनं अग्नी नेणं शक्य जरी नसलं तरी आपली उंची वाढवली की हळूहळू हे आकलन होतं. आम्ही म्हणू नाही आम्हाला काय एवढं बुद्धीच नाही आहे, आम्ही मठ्ठच आहोत, आम्हाला बावळटच आहोत, असं नसतं. परमेश्वर आहे ना तुमच्यामध्ये, मग त्याला नका नावं ठेवू. तोच आहे. तुमचं हे बाह्यरूप कसंही असू देत, तो तुमच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये ती ग्रहणक्षमता आहे. तर तुम्हाला हे नक्की जमेल. आणि हळूहळू त्या दिशेने प्रयत्न केलं तर त्या आत्मानंदापर्यंत आपल्याला पोचायचे. आपल्याला ह्या अभ्यासाचं कुठलं प्रमाणपत्र मिळणार नाही, कुठे सत्कार समारंभ होणार नाही की तुम्ही उपनिषदांचा अभ्यास केलात.
असं कुठलंही नाही आहे, पण आत्मानंद मात्र निश्चितच मिळणार आहे. आणि तो आत्म्याला आतल्या तो जो बसला आहे ना, जो वरचा पक्षी आहे ना, जो शिवात्मा आहे, तो आनंदित होणार आहे. त्याच्या आनंदासाठी आपण हा अभ्यास करतो आहे. आता पुढे अगदी शेवटचा अखेरचा मंत्र बघणार आहोत. तत् एतत् सत्यम ऋषी अंगिराहा पुरा उवाच. हे जे आत्तापर्यंत सांगितले ना, आत्ता मंत्र जे आपण ऐकले, कुणीही सांगितले, ऋषी अंगिराहा पुरा उवाच. हे अंगिरस ऋषींनी अंगिरा ऋषींनी पूर्वी सांगितलेत. न एतत् अचीर्ण व्रतः अधीते. त्यामुळे कोणतेही व्रत न आचरणाऱ्याने ह्याचं अध्ययन करू नये. नमः परम ऋषीभ्यः, नमः परम ऋषीभ्यः. अशा त्या श्रेष्ठ ऋषींना वंदन असो, असं दोनदा म्हटलेलं आहे. आणि जेव्हा दोनदा कुठलाही चरण येतो, कुठलंही वाक्य येतं, तेव्हा ओळखून जायचं की ही उपनिषदाची समाप्ती आहे, समारोप आहे. त्यामुळे असे ज्या ऋषींना वंदन केलेलं आहे, ज्या अंगिरा ऋषीने हे पूर्वी सांगितलं, आणि मग ती आपण परंपरा सगळी पाहिली होती. आता अंगिरसांकडनं शौनकापर्यंत ही परंपरा आलेली आहे. त्यामुळे हा शिष्यानी गुरुकडे कसं जायचं आपण हे पाहिले, समित पाणी वगैरे पाहिले. पण हे शिष्य कसे असायला हवेत? जोशपूर्ण, अत्यंत तळमळीचे, पूर्ण ज्ञानी, परंतु अतृप्त तृष्णेचं जीवन व्यतीत केल्यानंतरच शिष्य हा गुरूंकडे पोचतो. तसे हे शौनक ऋषी अंगिरसांकडे गेले आणि त्यांनी विचारलं की काय एक जाणलं असताना सगळं जाणल्यासारखं होईल. आता अंगिरस हे स्वतः ब्रह्मविद होते. त्यांना ही विद्या परंपरेनेच प्राप्त झाली होती. आणि म्हणून ते म्हणले त्याच्यासाठी एक अट आहे की व्रताचं आचरण करायला पाहिजे. मागे सुद्धा पिप्पलाद ऋषीने सांगितलं होतं ना, 1 वर्ष माझ्या आश्रमात ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून राहा व्रतस्थपणाने, तर मला जर का माहीत असेल तर मी सांगेन. इथेही तेच म्हणलेलं आहे, वाटेल त्याला ही विद्या देऊ नये. अपात्र व्यक्तीला विद्या दिली तर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. अयोग्य शिष्याच्या हाती विद्या गेली तर ती अनर्थकारीसुद्धा ठरू शकते. अश्वत्थाम्याचं उदाहरण माहिती आहे. त्याला ब्रह्मास्त्र सोडायचं माहिती होतं, पण ते आवरायचं कसं हे माहिती नव्हतं. त्यामुळे तो अविवेकी होता आणि त्याच्या हातात गेल्यामुळे त्यांनी ते उत्तरेच्या गर्भावर ते ब्रह्मास्त्र सोडलं वगैरे आपल्याला गोष्टी माहिती आहेत. आता शौनक कसा आहे हा? शौनक ऋषी स्वतः कसे, जे शिष्यभावाने गेलेत अंगिरसांकडे, ते स्वतः शाश्वत आणि अनंत दिव्य कल्याणकारक अशा जीवनाच्या शोधात होते. स्वतः व्रतस्थ होते आणि म्हणून अंगिरसांनी त्याच्या प्रश्नाला उत्तरं एवढी सविस्तरपणे दिलेत. आणि शेवटी म्हटलेलं आहे तत्त्वमसी. सुरुवात जिथे आहे तिथेच पुन्हा आणून ठेवलेलं आहे. भगवद्गीतासुद्धा हेच सांगते ना, शेवटी हेच सांगते. सुरुवात कुठपासून झाली ती भगवद्गीतेची सुद्धा? 2ऱ्या अध्यायातला 11वा मंत्र, अशौचानन व शौचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. अरे शोक ज्याचा करू नये असाचा तू शोक करतोयस. आणि शेवटी कुठपर्यंत नेऊन सोडलेलं आहे अर्जुनाला भगवंतानी? सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. शोक करू नकोस. सुरुवात झाली शोकापासनं, समारोप झाला शोक करू नको. शोकमुक्तीपर्यंत पोचलेले उत्तम ग्रंथ त्यालाच तर म्हणायचं. अंगिरसांना जो प्रश्न विचारला होता त्याचं किती सविस्तर उत्तर 6 खंडामध्ये, म्हणजे 3 मुंडक आणि त्याचे 2-2 खंड, अशा 6 भागामध्ये वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातनं, मंत्रांच्या माध्यमातनं, दृष्टांत सिद्धांत असं करत करत अंगिरसांनी हे सगळं त्यांना तिथपर्यंत नेऊन पोचवलेलं आहे. आणि सामान्य माणसांनासुद्धा हे उपनिषद जवळचं परिचयाचं वाटणार आहे, कारण हे आपलंच चित्र ह्याच्यामध्ये रंगवलेलं आहे. खालचा पक्षी जो विषय सुखामध्ये अडकलेला आहे, पण त्याला वरती जाण्याची ओढ आहे, तळमळ आहे, जिज्ञासा आहे, तसं व्हायचं आहे. एवढी तळमळ आहे. त्यामुळे खरं तर आपल्याला आपलंच हे उपनिषद आहे आणि म्हणून आपल्याला हे जवळचं आहे. आता कधीच तुम्ही विसरणार नाही की नाही. मुंडक उपनिषद म्हटल्यानंतर बाकी काही आठवेल न आठवेल, पण निदान 2-3 मंत्र आणि ही पक्ष्यांची कथा, 2 पक्ष्यांची कथा तर आपल्याला
निश्चितच आठवणार आहे. आणि मी जसं म्हटलं, वैज्ञानिकांनासुद्धा याची भूल पडली, याची ओढ लागलेली आहे. मी एकदा थोडक्यात अगदी सांगते, कलकत्त्याला गेले असताना एका म्युझियममध्ये एक दालन होतं आणि तिथे पक्षी विभाग होता आणि ते पक्षी, अनेक पक्ष्यांच्या जाती म्हणा, त्यांच्या काय खाद्य किंवा असे अनेक त्या पक्ष्यांवर जे संशोधन केलं होतं त्याचं एक स्वतंत्र असं दालन होतं. पण त्या दालनाच्या सुरुवातीला प्रवेशद्वारापाशी एक मंत्र आणि एक चित्र लावलेलं होतं. ते चित्र कुठलं होतं? हे मुंडक उपनिषदातले 2 पक्षी. एक झाड होतं, त्याच्यावर 2 पक्षी होते आणि तिथेही हा मंत्र लिहिला होता. द्वासुपर्णा सयुजा सखायाः एक समानी वृक्षान एकम वृक्षम परिशस्व जाते. एका वृक्षावर बसलेत असं त्याचं तो मंत्र लिहिलेला होता. तेव्हाही मला, आता हे 20-25 वर्षापूर्वीची कथा आहे, गोष्ट आहे, त्यामुळे मला आता तेव्हा काही फारसा अर्थ माहिती नव्हता. पण हा मंत्र मुंडक उपनिषदातला आहे हे तेव्हाही मला ठाऊक होतं. अर्थात त्याचा अर्थ नंतर कळत गेला. अजूनही पूर्ण कळलं आहे असं मी म्हणणारच नाही आहे, कारण आपण सगळे एकाच मार्गावरचे प्रवासी आहोत. तुम्ही जसे शिकता आहात तसे मी पण शिकतच आहे. त्यामुळे हे मुंडक उपनिषद माझ्या अल्पमतीप्रमाणे आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या अतिशय आवडीचं हे उपनिषद असल्यामुळे मला हे आपल्याशी बोलतानासुद्धा अतिशय आनंद मिळाला. असं हे मुंडक उपनिषद. आता पुढच्या भागामध्ये मात्र आपण मांडुक्य उपनिषदाला सुरुवात करणार आहोत. मांडुक्य उपनिषद अतिशयच लहान आहे, अतिशय म्हणजे फारच लहान आहे, अगदी ईशावास्यापेक्षाही लहान आहे. कारण त्याच्यामध्ये केवळ 12 मंत्र आहेत आणि ह्या 12 मंत्रांचा अभ्यास आपण फक्त 2 भागामध्येच करूया असं मला वाटतं आहे. आता अर्थातच जसं आपल्याला त्याच्यातनं काही छटा मिळत जातील, कसे पैलू सापडत जातील, तसं आणखीन त्याच्यातला रस वाढत जाणार आहे. आज मात्र इथेच थांबूया आणि शेवटचे 2 मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.